नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला न्यायदेवता मानले जाते. शनिदेव सर्व ग्रहांमध्ये सर्वात हळूवार चालत गोचर करतात. त्यामुळे शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करायला खूप वेळ लागतो. ज्योतिषीय गणगणनेनुसार शनिदेव 29 मार्च 2025 रोजी राशी परिवर्तन करणार आहे. या दिवशी शनिदेव कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. जाणून घेऊयात शनीचा गोचर कोणत्या 3 राशींच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे आणि शनी गोचरमुळे कोणते खास परिवर्तन होणार आहे. वृषभ राशी. शनीचे राशी परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ आणि लाभदायक ठरू शकते. या गोचरच्या काळात वृषभ राशीच्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. याशिवाय नोकरी आणि व्यवसायाशी जोडलेल्यांना कार्यांना अपार लाभ मिळू शकतो. करिअरमध्ये अचानक मोठे यश मिळू शकते. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते. गुंतवणुकीत चांगला लाभ मिळू शकतो. पगारात वृद्धी होऊ शकते. मानसिक आरोग्य चांगले राहील. दाम्पत्य जीवनात आनंदी राहाल. विरोधकांचा सामना करू शकणार. तूळ राशी. नोकरी शोधणाऱ्या लोकांसाठी शनीचे गोचर अत्यंत लाभदायक ठरू शकते. शनी गोचरच्या दरम्यान या लोकांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. धनसंपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकते. या दरम्यान कोणतेही समाचार मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण राहील. गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना लाभ मिळू शकतो. दाम्पत्य जीवनात आनंद दिसून येईल. व्यवसायामध्ये आर्थिक प्रगतीचे योग जुळून येईल. मकर राशी. मकर राशीच्या लोकांना अचानक धनलाभ मिळू शकतो. धनप्राप्तीचे योग दिसून येईल. या दरम्यान अडकलेले धन परत मिळू शकते. नोकरी आणि व्यवसायात लाभ मिळण्याचे अनेक योग दिसून येईल. धन कमावण्याची चांगली संधी मिळू शकते. दाम्पत्य जीवनात आनंद दिसून येईल. कुटुंबातील सदस्यांबरोबर चांगला वेळ घालवाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळू शकते. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.